नमस्कार. आजच्या या स्पष्टीकरणात आपण शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या असिफेट 75% SP या कीटकनाशकाबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती डिकोड करणार आहोत. कृषी क्षेत्रात रसायनांचा अचूक वापर करणे हाच खऱ्या अर्थाने यशाचा आणि सुरक्षिततेचा मंत्र आहे. त्यामुळे वेळ न दवडता थेट या स्मार्ट मार्गदर्शकाकडे वळूया. पुढील काही मिनिटांत आपण 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. ते म्हणजे असिफेट फॉर्म्युलेशन नक्की काय आहे, हे कीटकनाशक काम कसे करते, याचा विषारीपणा आणि बाजारातील ब्रँड्स, पिकांसाठींचे वापर मार्गदर्शक आणि सर्वात शेवटी अतिशय महत्त्वाचा असा पीक काढणीचा प्रतीक्षा कालावधी. तर सुरुवातीलाच वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, ॲसिफेट फॉर्म्युलेशन समजून घेणे. म्हणजे याच्या पॅकेटमध्ये नेमकं दडले तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर असिफेट हे ऑर्गॅनोफॉस्फेट रासायनिक गटातील एक कीटकनाशक आहे. बाजारात हे 75% सॉल्युबल पावडर म्हणजेच SP स्वरूपात मिळतं. आता याची सर्वात भारी गोष्ट कोणती माहितीये? हे पाण्यात 100% विरघळतं, अजिबात गाळ न सोडता. याचा थेट आणि व्यावहारिक फायदा म्हणजे फवारणी करताना पंपाचे नॉझल चोक होत नाही. त्यामुळे अगदी कोणत्याही अडथळ्याविना पिकांवर एक समान आणि परफेक्ट फवारणी करणं शक्य होतं. आता पुढे जाऊया भाग 2 कडे. हे कीटकनाशक प्रत्यक्ष काम कसं करतं, याच्या कार्य करण्याच्या 4 जबरदस्त पद्धती आहेत. हे रसायन म्हणजे पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकांसाठी एक चक्रव्यूहच आहे. हे तब्बल 4 बाजूंनी हल्ला करतं. पहिली पद्धत आहे अंतर्प्रवाही किंवा सिस्टिमिक, म्हणजे ते थेट वनस्पतीमध्ये शोषलं जातं. दुसरं म्हणजे स्पर्शजन्य, कीटक नुसता संपर्कात जरी आला तरी त्याचा खेळ खल्लास. तिसरा मार्ग आहे पोटविष, जर कीटकाने फवारलेलं पान खाल्लं तरी आत जाऊन घातक ठरतं. आणि चौथी सगळ्यात डेंजरस पद्धत म्हणजे मज्जासंस्थेवर होणारा हल्ला. हे थेट कीटकांच्या मज्जासंस्थेचे कार्यच विस्कळीत करतं आणि त्यांना कायमचं निष्क्रिय बनवतं. चला आता तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, विषारीपणा आणि व्यावसायिक ब्रँड्स. थोडक्यात सांगायचं तर लेबल कसं समजून घ्यायचं. जर आपण या मूळ माहितीपत्रकाकडे पाहिलं तर यात असिफेटचे रासायनिक गुणधर्म, त्याचा विषारीपणा आणि बाजारात उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक नावांचा एकदम सविस्तर आणि अचूक तपशील दिलेला दिसतो. सुरक्षितपणे हे रसायन हाताळण्यासाठी ही माहिती म्हणजे खऱ्या अर्थाने एक बेसलाईन आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे एक मध्यम विषारी रसायन आहे आणि संपूर्ण कृषी क्षेत्रात याची ओळख पटवण्यासाठी एक युनिव्हर्सल आयडेंटिफायर किंवा अनिवार्य सूचक वापरला जातो, तो म्हणजे निळा रंग. आता याचा फायदा काय? तर डब्यावरील हे निळ्या रंगाचं लेबल पाहताच अगदी वाचता न येणाऱ्या व्यक्तीलाही चटकन समजतं की बाबारे, हे रसायन हाताळताना मध्यम स्वरूपाची का होईना पण योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे रंग सुरक्षेची एक जागतिक भाषाच तयार करतात. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे बाजारात हे एकाच नावाने नाही तर डझनभर वेगवेगळ्या व्यावसायिक नावांनी विकलं जातं. उदाहरणार्थ असटॉफ, फील्ड मार्शल, लॅन्सर, ऑर्थेन, चेतक, भीम आणि अगदी गोल्डफिटपर्यंत. पण इथेच खरी गोम आहे. खरेदी करताना केवळ एखाद्या ब्रँडच्या नावावर किंवा मार्केटिंगच्या भूलथापांना बळी न पडता नेहमी उत्पादनाच्या लेबलवरील मुख्य क्रियाशील घटक शोधायचा. म्हणजेच आपलं असिफेट 75% SP तिथे आहे का ते तपासायचं. हा सर्वात सुरक्षित आणि शहाणपणाचा निर्णय ठरतो. यानंतर आपण येतोय भाग 4 वर, पिकांसाठीचा वापर मार्गदर्शक. इथे अचूकता हाच परवलीचा शब्द आहे. आता या आकडेवारीवर नजर टाका. कापसावरील किडींचीही तुलना पाहिली तर एक गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते. जर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव असेल तर प्रति हेक्टर 390 ग्रॅम फॉर्म्युलेशन लागतं. पण हेच जर शत्रू बोंडळी असेल तर हेच प्रमाण थेट दुप्पट होतं, म्हणजे तब्बल 780 ग्रॅम. अर्थात फवारणीसाठी 500 ते 1000 लिटर पाणी वापरलं जातं. पण यावरून बोंडअळीचा धोका किती गंभीर असतो आणि त्यानुसार रसायनाचं अचूक कॅल्क्युलेशन किती महत्त्वाचं असतं हे अगदी स्पष्ट होतं. आता हेच दुसऱ्या पिकांसाठी बघा. वेगवेगळ्या पिकांसमोरील आव्हाने पूर्णपणे वेगळी असतात. करडईवर जर मावा पडला असेल तर 780 ग्रॅमचा एकदम फिक्स डोस द्यावा लागतो. पण भाताच्या पिकाची परिस्थिती वेगळी आहे. तिथे खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी किंवा तुडतुडे यांसारख्या अनेक किडींचा एकत्रित हल्ला होऊ शकतो. अशा वेळी 300 ते 500 लिटर पाण्यात 666 ते 1000 ग्रॅमच्या दरम्यान एक लवचिक प्रमाण वापरावे लागते. थोडक्यात सांगायचं तर पिकाचं स्वरूप आणि किडीचा प्रकार हेच तुमचं फवारणीचं अंतिम धोरण ठरवतात.
आणि आता आपण पोहोचलोय या स्पष्टीकरणाच्या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या 5व्या भागावर, पीक काढणीचा प्रतीक्षा कालावधी, जो सुरक्षेचा मुख्य आधार आहे. 15. फक्त एक आकडा नाही, तर हा एक अत्यंत अनिवार्य नियम आहे. मग ती कापसाची फवारणी असो, करडईची असो वा भात पिकाची. फवारणी केल्यानंतर आणि प्रत्यक्ष पीक काढणीपूर्वी सक्तीने 15 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी पाळालाच पाहिजे. मानवी आरोग्याचा विचार करता सुरक्षेच्या बाबतीत यामध्ये कसलीही तडजोड चालत नाही. हा 15 दिवसांचा कडक नियम आपल्याला सुरक्षेला नेहमी सर्वोच्च प्राधान्य देण्याची एक मोठी आठवण करून देतो. पण इथेच एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. सध्याच्या आपल्या वेगवान कृषी पद्धतींमध्ये आणि बाजाराच्या पुरवठा साखळीमध्ये पीक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी रसायनांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होण्यासाठी खरोखरच हा 15 दिवसांचा वेळ दिला जात आहे का? या माहितीच्या आधारे आपण सर्वांनीच सुरक्षित शेती आणि आरोग्याचा अतिशय गांभीर्याने विचार करणे गरजेचं आहे. हे स्पष्टीकरण नक्कीच एका नव्या दृष्टिकोनाची सुरुवात करेल अशी आशा करूया.